ओव्हन नाही, टेन्शन नाही. आज आपण बनवणार आहोत सॉफ्ट, स्पॉन्जी आणि एकदम बेकरी स्टाईल रवा केक. नमस्कार, कुक विथ अक्षतामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. या रेसिपीसाठी लागणारे साहित्य पाहूया. 1 वाटी रवा, पाऊण वाटी साखर, अर्धी वाटी दही, अर्धी वाटी दूध, 2 चमचे मैदा, बटर, तूप आणि इनो. सर्वप्रथम एका मिक्सरच्या भांड्यात बारीक रवा, साखर आणि वेलची घालून याची बारीक पावडर तयार करून घ्या. आता यात दही, बटर आणि थोडंसं दूध घालून स्मूथ बॅटर तयार करा. बॅटर ना खूप पातळ ना खूप घट्ट, परफेक्ट कन्सिस्टन्सी ठेवा. हे बॅटर 10 ते 15 मिनिटे झाकून ठेवा. रवा फुलण्यासाठी ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. आता यात 2 चमचे मैदा, चवीनुसार मीठ आणि गरजेनुसार दूध घालून पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्या. केक बेक करण्यासाठी आपण इथे कुकरचा डबा वापरणार आहोत. डब्याला तेल लावून ग्रीस करा आणि त्यावर थोडासा मैदा टाकून तो सगळीकडे पसरवून घ्या. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मैदा सर्व बाजूंनी लावून घ्या, त्यामुळे आपला केक चिकटणार नाही. एका पातेल्यात स्टँड ठेवा आणि 10 मिनिटे प्रीहीट करा. शेवटी अर्धा चमचा तूप घाला, इनो घाला. इनो ॲक्टिव्ह करण्यासाठी वरून थोडंसं दूध घाला आणि हलक्या हाताने मिक्स करा. मिक्सरचं भांडं एकदा फिरवून घ्या आणि लगेच केक टिनमध्ये ओता. बॅटर केक टिनमध्ये टाकल्यावर थोडंसं टॅप करा, म्हणजे त्यात एअर बबल्स राहणार नाहीत. आता केक टिन प्रीहीट केलेल्या पातेल्यात ठेवा आणि झाकण ठेवून मध्यम आचेवर 35 ते 40 मिनिटे शिजवा. चाळीस मिनिटांनी तुम्ही पाहू शकता इथे आपला केक खूप छान फुलला गेलेला आहे. सुरी केकमध्ये घालून चेक करा. सुरी क्लीन निघाली तर आपला केक रेडी आहे. मी इथे अजून 5 मिनिटे झाकण ठेवून शिजवून घेत आहे. मध्ये मध्ये झाकण उघडू नका, नाहीतर केक खाली बसतो, तो चांगला फुलत नाही. इथे आपला केक रेडी आहे. आता तो पातेल्यातनं बाहेर काढा आणि थंड करून घ्या. केक बाहेर काढल्यावर 10 मिनिटे थंड होऊ द्या. लगेच काढला तर तो तुटू शकतो. पूर्ण थंड झाल्यावर सुरीने केकच्या कडा सोडवून घ्या. डबा उलटा करा आणि एन्जॉय करा बेकरी स्टाईल सॉफ्ट रवा केक. वाह, बघा किती छान फुललेला आणि सॉफ्ट रवा केक तयार आहे. इतका परफेक्ट की केक जरा पण चिकटलेला नाही. सर्व करा आणि एन्जॉय करा तुमचा होममेड बेकरी स्टाईल रवा केक. तुम्हीही ही रेसिपी करून पहा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा.
रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून अशाच नवनवीन टेस्टी रेसिपीसाठी कुक विथ अक्षतासोबत जोडलेले राहा. थँक्यू.